श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी. रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत. सध्या मटर सीझन चालू आहे, तर आपण आज मटर स्पेशल एक रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. इथे मी एक बाउल मटर उकडून घेतलेले आहेत, 2 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, बेसन घेतलेलं आहे, हळद, मीठ, कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 1-2 आणि 1 इंच अद्रक घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेले मटर घेऊयात. त्यामध्ये हिरवी मिरची टाकूयात. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून हे आपण वाटून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. बेसन आणि कॉर्नफ्लोअर टाकून घेऊयात. अर्धा चमचा जिरा टाकलेला आहे. आणि थोडासा ओवा हातावर चोळून आपण टाकून घेणार आहोत. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाणी अजिबात टाकायचं नाही. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून आपण आता याची टिक्की बनवून घेणार आहोत. थोडंसं हाताला तेल लावून आपल्याला हवी त्या साईजची आपण टिक्की बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे याप्रमाणे मी आता सगळ्या टिक्की बनवून घेते. हे बघा आपल्या सगळ्या टिक्की बनवून झालेल्या आहेत. आता आपण याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि थोडेसे तीळ टाकलेले आहेत. तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता, पण मी शॅलो फ्रायच करून घेत आहे. आता हे आपल्याला स्लो फ्लेमवरती 3-4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे वरून. आता आपण हे पलटून घेऊयात. अशा प्रकारे आपण दुसऱ्या साइडने पण 3-4 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे आपली मटर टिक्की तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपली अशी ही मटर टिक्की तयार आहे खाण्यासाठी. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका रेसिपी सोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.